सर्व प्रकारचे मोबाईल व डी-टी-एच रिचार्ज आता आपण घरबसल्या करू शकता. त्यासाठी कंपनीमार्फत WhatsAppवर जो मेसेज आलेला आहे त्याच्या तो ओपन करा. यामध्ये आपल्याला ऑल टाईप्स रिचार्ज, डी-टी-एच रिचार्ज अवेलेबल आहे आणि आपल्याला फक्त रिचार्जचं पेमेंट लागेल. कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस, प्लॅटफॉर्म चार्जेस लागणार नाही आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही. घरबसल्या सुविधा आहे. रिचार्ज करण्यासाठी कंपनीचा जो WhatsApp नंबर आहे त्याच्यावरती आपण मोबाईल नंबर पाठवू शकता आणि रिचार्जवर आपल्याला 1% डिस्काउंट भेटणार आहे किंवा इन्कम भेटणार आहे आणि कंपनीमार्फत रिचार्ज करून त्याचं स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवण्यात येईल. ते आपण कस्टमरला फॉरवर्ड करू शकता. अशा प्रकारे जास्तीत जास्त प्रकारचे रिचार्ज करून आपण ही इन्कम घेऊ शकता. रिचार्जसाठी आपल्याला कंपनीचं इथं रिक्वेस्ट फॉर्म आहे, मोबाईल रिचार्ज रिक्वेस्ट फॉर्म. इथं आपल्याला कस्टमर नेम टाकायचा आहे. रिचार्जचा प्रकार प्रीपेड, मोबाईल आणि पोस्टपेड. सरासरी प्रीपेड असतात. प्रीपेडवर क्लिक करा. आपला मोबाईल नंबर व्यवस्थित लिहायचा आहे. आपलं जे ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरचं नाव लिहायचं आहे. जिओ असेल, एअरटेल असेल, वोडाफोन असेल. त्यानंतर आपल्याला रिचार्ज अमाऊंट लिहायचं आहे, आपलं स्टेट लिहायचं आहे आणि जर आपल्याला कोणी रेफर केलेला असेल किंवा आपण कस्टमरचं रिचार्ज करत असाल तर त्यांच्या इथं कोड, आपल्या इथं रेफरन्स कोड नाही लिहायचा आहे. त्याची आवश्यकता नाही, आपण ब्लँक पण सोडू शकता आणि हे सर्व सबमिट रिक्वेस्ट करा. कंपनीकडे पेमेंट पाठवा. कंपनीमार्फत रिचार्ज करून तुम्हाला त्याची स्क्रीनशॉट पाठवण्यात येईल. सोबतच डी-टी-एच रिचार्जसाठी पण आपल्याला इथं रिक्वेस्ट फॉर्म दिलेला आहे. आपलं कस्टमर नेम, त्यानंतर आपलं जे ऑपरेटर आहे, डिश टी-व्ही, व्हिडिओकॉन, तो सिलेक्ट करा. कस्टमर आय डी लिहा, रिचार्ज अमाऊंट लिहा आणि आपण इथं सबमिट करू शकता. आता आपल्याला 1% डिस्काउंट कमी करण्याची जी प्रोसेस आहे ती बघू. हे अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनशॉट येईल रिचार्ज केलेले. यामध्ये समजा आपलं 300 रुपयाचा रिचार्ज असेल ना, 300 गुणिले 1/100 तर आपल्याला 3 रुपये कमी करायचा आहे, म्हणजे 297 रुपये कंपनीकडे पाठवायचा आहे. त्याच पद्धतीने समजा 239 रुपयाचं आपलं रिचार्ज असेल तर गुणिले 1/100 करा. 2.5 रुपये म्हणजे आपल्याला 237 रुपयाच्यात कमी कंपनीकडे पाठवा. 237मध्ये 239 रुपयाचा रिचार्ज कंपनी करेल. अशा प्रकारचं आपण कॅल्क्युलेटरमध्ये पण आपलं कमिशन वजा करून आपल्याला जे शिल्लक रक्कम आहे तीच कंपनीकडे पाठवायचं. तुमचं 1% कमिशन कमी करून कंपनीकडे पाठवून द्या. तर अशा प्रकारचं हे रिचार्जचं काम करून आपण आपल्या एरियामध्ये बिझनेस करू शकता, काम सुरू करू शकता आणि रिचार्जच्या माध्यमातून जे कस्टमर येतात त्यांना मग अनेक आपल्या कंपनीकडे जे सर्व्हिसेस आहेत त्याचा पण आपण लाभ देऊ शकता. सर्व्हिसेस पाहण्यासाठी LTS कंपनीच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आपण अशा प्रकारे सर्व माहिती घेऊन आपल्या एरियात काम सुरू करू शकता. धन्यवाद.